सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज। नमस्कार, खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। विविध योजनेद्वारे करावयाची जलसंधारणाची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून विहित वेळेत पूर्ण करावी, जेणेकरून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरून भूजल पातळी वाढ झाली पाहिजे, असे निर्देश जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिली। जलसंधारण उपचारांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेण्यात आली। वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, जिल्हा जलसंधारण अधिकारी विजय कांबळे, सामाजिक वनीकरण विभागाचे एस.बी. फुले तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, विभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी सहभागी झाले होते। जलयुक्त शिवार 2.0 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, लघुसिंचन योजनेची 7वी व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना 100 दिवसीय कृती आराखडा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनेचा आढावा घेण्यात आला। बैठकीत माहिती देण्यात आली की जिल्ह्यातील जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत सुधारित गाव आराखड्यानुसार 2743 कामे घेण्यात आली। त्यातील 1879 कामांचा प्रशासकीय मान्यता देण्यात आली। 634 कामे ही अभिसरणातून करण्यात आली आहेत। 1788 कामे पूर्ण असून 218 कामे प्रत्यक्ष सुरू आहेत। त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 140 ठिकाणी कामे सुरू असून 25,55,000 घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे। या कामासाठी ग्रामस्थांकडून अजून मागणी वाढत आहे, त्यानुसार त्या कामांचा समावेश करण्यात येत आहे, असे यावेळी सांगण्यात आले। जिल्ह्यातील साठ्यांच्या प्रगणनेच्या कामालाही गती यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले। ते म्हणाले की अशा प्रकारे प्रगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे। जिल्ह्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या जल मृदा संवर्धन उपचारांचे काम करताना त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, वेळेत ही कामे पूर्ण करावी, जेणेकरून येत्या पावसाळ्याच्या पहिल्या पावसापासून पाणी जिरवता आले पाहिजे।